बिहारमध्ये एक घटना घडली. 10 वर्षाच्या मुलीवर ते बलात्कार झाला. मिर्झापूर शहरामध्ये तिच्या मावशीच्या घरापासून एका अज्ञात व्यक्तीनं तिच्यासोबत बलात्कार केला आणि बलात्कार केल्यानंतर त्या मुलीला त्या नराधमाने चाकू खुपसून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला परत त्यांचे जे आप्तेष्ट होते त्यांनी तिथून 85 किलोमीटर दूर असलेल्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये नेली आणि तिथं 4 तासाच्या विलंबामुळं त्या हॉस्पिटलच्या त्या दवाखान्याच्या चुकीमुळं ती मुलगी मृत झाली. यातून आपला जो देश आहे आणि त्याच्यामध्ये जी सिस्टीम चालते हा त्यातल्या त्रुटी नाही, त्यातले अपराध यातून दिसतात. बलात्काराचं प्रमाण आपल्या देशामध्ये हे वर्षानुवर्षे वाढत चाललंय, कमी होऊ शकत नाही. शिक्षा नावाची गोष्टच अस्तित्वात राहिली नाही. त्यामुळे असले जे नराधम आहेत त्यांना त्याला सोबत बलात्कार केल्यानंतर सुद्धा त्याला मारण्यासाठी त्यांचे हात थरथर कापत नाही. कारण एक जी भीती असावी लागते जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होती, जशी रांझ्याच्या पाटलाची केली होती. डावा हात आणि उजवा पाय कलम केला होता, तो चौरंग छत्रपती शिवरायांनी केला होता. त्याचा उद्देश असा होता की त्यातून जी निर्माण होणारी भीती आहे ते उद्याचे जे हात शिवशिवणार आहे, ज्यांच्या मनात विकृती निर्माण होणार आहे, त्या विकृत्या ही भीती त्यांना मारेल. 3 कोटीच्या वर केसेस आपल्या देशामध्ये पेंडिंग आहेत. हे आपले उत्तम प्रतीचे न्याय व्यवस्थेचे चिन्ह. आणि ते हॉस्पिटल त्याला श्रीकृष्णाचं नाव दिलंय. ज्या श्रीकृष्णाने द्रौपदीचं संरक्षण केलं, तिची इज्जत वाचवली, त्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये आज इज्जत तर गेली पण प्राण गमवावे लागले. आपले आदर्श फक्त नावापुरते झालेत. त्यांचे विचार कर्मात रुजवण्याची कुणालाही आवश्यकता वाटत नाही. आवश्यकता वाटते फक्त एकच, स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणे. सरकार कोणतंही असो, सिस्टीम त्याच ताकदीने काम करते ज्यांना ती आवश्यक आहे. आणि नंगा बाजार एक दिवस देश खतम करेल. आणि असंच जर सुरू राहिलं तर देशासाठी एक गोष्ट सर्वात महत्वाची ठरेल की आजची जागृती उद्याची तुमची ढाल बनेल, तसं आजची विकृती उद्याचं तुमचं मरण बनेल.